काय तुम्ही MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या ग्रुप सी मधील 26-19 जागांमधील कर सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, उद्योग निरीक्षक, तांत्रिक वाहक आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदांमधील पोस्ट क्रॅक करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा। आपला पहिला प्रश्न आहे, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहे? तुम्हाला जर उत्तर माहित असेल तर 3 सेकंदामध्ये उत्तर कमेंट करायचं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, द्रौपदी मुर्मू या सध्याच्या भारताच्या राष्ट्रपती आहेत। MPSC मार्फत ग्रुप सी मधील 26-19 जागांची भरती आणि त्यामधील चालू घडामोडी या विषयावर आपण व्हिडिओ बनवत आहोत। दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत। पुढचा प्रश्न, 2026 मध्ये भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प कोणी सादर केला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, निर्मला सीतारामन यांनी। पुढचा प्रश्न, इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बेंगळूर या ठिकाणी। पुढचा प्रश्न, G20 शिखर परिषद 2025 कोणत्या देशात झाले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दक्षिण आफ्रिकामध्ये। पुढचा प्रश्न, भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रतिभाताई पाटील। मित्रांनो, पेजला फॉलो करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। पुढचा प्रश्न आहे, चंद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग कोणत्या वर्षी झाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2023 साली। पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 5 जून रोजी। जर तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर माहीत असेल तर तुमचा स्कोअर शेवटी कमेंटमध्ये नक्की कळवा। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र दिन कधी असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1 मे रोजी। पुढचा प्रश्न, RBIचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई या ठिकाणी आहेत। पुढचा प्रश्न हा तुमच्या सर्वांसाठी आहे, याचं उत्तर कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे। प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? तुमच्यासाठी ऑप्शन आहे ए 1942, बी 1945, सी 1950 आणि डी 1960। योग्य उत्तर कमेंट नक्की करा। पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय खेळ अधिकृतपणे कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कोणताही नाही। पुढचा प्रश्न, डिजिटल इंडिया अभियान कधी सुरू झाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2015 साली। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिल्ली या ठिकाणी आहेत। पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणजे WHO मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जिनिव्हा या ठिकाणी। पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी डिझाईन केला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पिंगली व्यंकय्या यांनी। पुढचा प्रश्न, भारतीय संविधान दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 26 नोव्हेंबर रोजी। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, यशवंतराव चव्हाण हे। पुढचा प्रश्न आहे, भारताचे चलन कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रुपया आहेत। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय योग दिन कधी असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 21 जून रोजी। पुढचा प्रश्न, नीती आयोगाची स्थापना कधी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2015 साली झाली। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजस्थान हे आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे संक्षिप्त रूप काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, MPSC आहेत। पुढचा प्रश्न, भारतीय संसदेत किती सभागृह आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2 सभागृह आहेत। पुढचा प्रश्न, भारताचे पहिले उपग्रह कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आर्यभट्ट आहेत। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 25 जानेवारी। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारतरत्न। पुढचा प्रश्न, GST भारतात कधी लागू झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2017 साली झाला। पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारताचा प्रजासत्ताक दिन कधी साजरा होतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 26 जानेवारी रोजी साजरा होतो। मित्रांनो, हे होते चालू घडामोडींवर आधारित आणि MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या ग्रुप सी मधील 26-19 जागांसाठी
म्हणजेच कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक, उद्योग निरीक्षक, तांत्रिक वाहक आणि सहाय्यक मोटर वाहन या सर्व पदांसाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा। इथेच थांबूया। धन्यवाद।